कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीसह देशभरामध्ये नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन केलं। हजारो तरुण आणि विविध पक्षांचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी देखील झाले। मात्र सीजेपीच्या दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये काही माओवादी नेते देखील सहभागी झाल्याचं आता समोर येत आहे। नक्षली नेता अरुण भेलके दिल्लीमधल्या आंदोलनामध्ये सहभागी होता। सध्या अरुण भेलकेचा त्या आंदोलनामधील अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य असलेला एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यामध्ये आता तरी मोजकेच तरुण दिल्लीमधल्या रस्त्यांवरती आलेत। एके दिवशी लाखो करोडो लोक रस्त्यावरती उतरून दिल्लीमधील संसद उखडून फेकून देतील असा धमकीवजा इशारा त्यानं दिलेला आहे। लोकशाही पायदळी तुडवल्या जात असताना भिंत बनून याला वाचवण्यासाठी ही लोकशाही संवर्धित करण्यासाठी इथं देशभरातून तरुण जमलेले आहे। ऑटोवाला मोदीच्या विरोधात बोलत आहे, बिहारवरून आलेला आमचा कामगार मोदीच्या विरोधात बोलत आहे की अच्छे दिन हेच आहे का, यापेक्षा बुरे दिन आम्ही स्वातंत्र्याच्या काळापासून तर आतापर्यंत अनुभवलेलं नाही आहोत। आणि आताही जर तुम्ही जबाबदेही नाही झाले, आताही जर तुम्ही उत्तरदायी नाही झाले तर हा जनसैलाब 3-4 कोटीचं रूप धारण करणार आणि तुमच्या संसदेचं नवीन संसद जे आहे ते उखडून फेकणार। सावधान। दरम्यान 8 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा भोगलेला अरुण भेलके सीजेपीच्या आंदोलनामध्ये काय करत होता असा सवाल जनसंघर्ष समितीने विचारलाय। दिल्लीमध्ये अराजकता माजवण्यासाठी नक्षलवादी आंदोलनामध्ये आले होते का असा सवाल आता नक्षल पीडितांसाठी काम करणाऱ्या जनसंघर्ष समितीने उपस्थित केलाय। जनसंघर्ष समितीने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली। दरम्यान या व्हिडिओवरती अरुण भेलके यानं काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। आम्हाला त्याची काही माहिती नाही आहे। बरं, आमच्या स्टेजवर असं कोणीच नव्हतं ना। स्टेजवर। अच्छा, बरं। त्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतोय की तो संसद तोडून टाकू, फोडून टाकू असं म्हणतोय आणि याची चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यांनी। नाही, चौकशी करा, कारवाई करा। बरं। आमची तर ती अजिबात भाषा नाही आहे। हो। आम्ही तर संविधानावर चालणारे संविधानाच्या रस्त्यावर चालणारे लोक आहे आम्ही। तर जे कोणी असं बोलते ते चुकीचं बोलते आणि त्यांच्यावर कारवाई करा, आम्ही त्यांचं कुठे समर्थन करणार नाही। ज्या संसदेमध्ये धोरणं ठरवल्या जाते त्या धोरणांमुळे या देशाचा आदिवासी विस्थापित होत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे, चांगले चांगले बुद्धिजीवी कलावंत अघोषित आणीबाणी देशात येत आहे, म्हणून नॅरेटिव्ह क्रिएट करत आहे। तर या सर्वांना वाचून असं वाटत होतं की कुठेतरी हे लोकशाही ऐवजी हुकुमशाहीकडे जाते की काय, परत आणीबाणी लादल्या जाते की काय। तर आपण ते कार्यकर्ते आहोत, आपण बोललो पाहिजे, म्हणून आपण हिम्मत करून बोललो तिथे। तर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर आता अरुण भेलकेनं एबीपी माझाला ही प्रतिक्रिया दिलेली आहे। देशाची हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू होती म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झालो असं अरुण भेलकेंनी म्हटलंय। हिम्मत करून दिल्लीमधल्या संसदेबद्दल बोललो असंही अरुण भेलकेनं प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। माओवादी अरुण भेलके यानं शिक्षा भोगून आल्याच्या नंतर काही दिवसांपूर्वी झालेल्या दिल्लीमधल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला होता। त्याचा व्हिडिओ देखील या आंदोलनाच्या दरम्यानचा व्हायरल होताना दिसतोय। तरुणाईच्या चळवळीला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। तर भाजपमधील अनेक नेत्यांवरती किती गुन्हे दाखल आहेत ते आधी बघावं अशी टीका काँग्रेसच्या नाना पटोले यांनी देखील केली आहे। त्याला शिक्षा झाली, तो बाहेर आला, शिक्षा भोगून आला, सुधारला असेल, खून केला माणूस, एखाद्याचा खून झाला असेल रागाच्या भरात किंवा खून केला असेल, त्याला तो जर तिकडे कोणाच्या आंदोलनात गेला तर त्याला काही निमंत्रण थोडी देऊन बोलवलं आहे, तो स्वतःहून गेला। नाही तू ये आता नक्षलवादी होतास, तो आमच्या आंदोलनात आहे असं कोणी म्हटलं काय? म्हणजे तरुणाच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी नवीन कारणं शोधून त्यामध्ये बदनाम करणं हेच त्यामागचं षडयंत्र। मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते आज समाविष्ट आहेत। त्याच्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री असतील, अशा अनेक उदाहरणात देतो आहे। त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत,
योगीवर किती गुन्हे दाखल आहेत, अमित शहावर किती गुन्हे दाखल आहेत, काय स्थिती आहे हे आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये किती विध्वंस व्यवस्था आहे याचा आपल्याला अंदाज येईल. हे मी शॅम्पल नावं सांगितली. त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा आपल्याकडे बोट भाजपने पहिले बघावं असं मला वाटतं.